काही दिवसापूर्वी ठाकरे सरकारने त्यांचा जो रिपोर्ट होता, मुंबई मेट्रो लाइन 3 डेपो सिलेक्शन असेसमेंट टेक्निकल कमिटी रिपोर्ट, हा ठाकरे सरकारने हा रिपोर्ट मीडियामध्ये रिलीज केला, लीक केला, लीक. त्यांचं स्वतःचे काही असेल आणि त्या रिपोर्ट जर की 2015 मध्ये जी फडणवीस सरकारची कमिटी नेमली होती, त्यांनी कांदूर कारचे प्रकरण केलं होतं, अशा प्रकारची मोठ्या बातम्या दिल्या. उद्धव ठाकरे सरकार किती खोटं बोलते, दिशाभूल करते, हा त्या रिपोर्ट माझ्याकडे आहे. आत्ताच माहिती अधिकाराखाली मला 1 वाजता हा रिपोर्ट मिळाला. 2015चा रिपोर्ट. त्या रिपोर्टचं शेवटचं पान त्यांनी दिलं नव्हतं कुणाला. आधीची पानं दिली, शेवटचं पान. आणि तो रिपोर्ट कुणाचा आहे? जे आता 1 पान आलंय ते देतोय सगळ्यांना तुम्हाला. अरे नवनाथ, सगळ्यांना दे हे पान लवकर. तर त्या रिपोर्ट आहे मान्यवर अजय मेहताची, नितीन करची याच्यावर सही आहे. आणि त्यात काय लिहिलं आहे? इन ओवरऑल सिनेरियो, when government of Maharashtra is seriously considering construction of Kanjur Marg Yogeshwari corridor and construction of depot, lesser impact on trees, cost to be 750 crore, committee consider that large benefits will be achieved by the following. आणि नंतर लिहिलंय की कमिटी further recommends, in case the land at Kanjur Marg is not made available for reason, then the modified layout of a full service double deck area colony suggested by DMRC should be considered. हे अजय मेहताची सही आहे. 2015चा रिपोर्ट स्पष्टपणे सांगतोय. ते पुढची लाईन मी वाचली नाही. त्यात लिहिलं आहे की किती कोटी. तर त्याच्यानंतरचा ह्याच्यात आहे की हायकोर्टाने सांगितलंय 2006 ते 16 कोटी भरा. आणि म्हणून कांजूर कारशेड इज नॉट फिजिबल. मला उद्धवजी ठाकरेंना विचारायचं आहे की आपल्यात हिंमत असेल तर मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट तुम्ही का रिलीज करत नाही? ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर मनोज सौनिक समितीचा रिपोर्ट रिलीज करावा. त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी पण लिहिले आहेत, सौनिक समितीने पण लिहिलं आहेत. 2015 आणि 2020 मध्ये आसमान जमिनाचं अंतर आहे. 5 वर्ष प्रकल्प पुढे गेलेला आहे. आता जर बदलायला गेलो तर 5,000 कोटी रुपये खर्च जास्त येणार. 5 वर्ष विलंब होणार. त्या सौनिक कमिटीचा रिपोर्ट मध्ये लिहिला, एक्सपर्टचं ओपिनियन आहे, अन्यथा 2021 मध्ये कुलाबा सिल्क मेट्रो चालू झाली असती. याच्यामुळे आता 2025 किमान होणार. आणि याचा आणि जमिनीचा काही संबंध नाही. तुम्ही आरेच्या ऐवजी कुठेही जर नवीन कार शेड बनवायला गेलात तर मिनिमम बिलो 5 years and 5,000 rupees cost, because already you have spent more than 15,000 crores. तर 15,000 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला आहे. टोटल प्रोजेक्ट 24,000 कोटीचा आहे. तर ते
त्याचं व्याजच 5,000 कोटी होते. माननीय मुख्यमंत्र्यांना मला एकच हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुमचा इगोसाठी, तुमचा बालहट आणि राजटसाठी तुम्ही मुंबईकरांना वेठीस धरू नका. मुख्यमंत्र्यांना एवढं कळत नाही की हा प्रोजेक्ट केंद्र सरकार, जायका यांचा सहयोगाने, यांचा आर्थिक मदतनी होत आहे. मुख्यमंत्र्यांना बरोबर माहित आहे की त्यांना ऑफिसर्सने ब्रीफ केलं, इफ वी मेक एनी चेंज द फुल additional cost burden will have to be bear by government of Maharashtra. ते 5,000 कोटी उद्धवजी ठाकरे कुठून आणणार आहेत? खोटं बोलण्याची हद आहे का? जमीन मोफत ट्रान्सफर केली, पण दुसरी लाईन वाहताना की 5,000 कोटी रुपयेचं अधिक खर्च पण मुंबईकरांवर ट्रान्सफर केलं. सौनिक समितीचा रिपोर्ट मध्ये जिल्हाधिकारीचं ऑब्झर्वेशन आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलंय, स्पष्ट की याच्यावर अनेक कोर्ट केसेस आहे. मुख्यमंत्री खोटं बोलतात, अर्ध सत्य सांगतात. ही जमीन नीट अँड क्लीन मी ताबडतोब ट्रान्सफर करतोय आणि स्टंटबाजी दुसऱ्या दिवशी जाऊन 2-4 लोक तिथे सर्वे करायला बसतात. म्हणून 2 वेगवेगळे विषय आहेत. एक या जागाची अवेलेबिलिटी आणि दुसरं 5 वर्ष डिले झाल्यामुळे लागणारा खर्च, आर्थिक प्रॉब्लेम. मुख्यमंत्रीजी दरवेळी तुम्हाला देवेंद्र फडणवीसच का स्वप्नात दिसतात हो? कारण की जो आर्य कारशेडचा जो प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन तर पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं. त्याला मान्यता मनमोहन सिंगजींनी दिली होती. त्या प्रकल्पाची सुरुवात तर काँग्रेस एनसीपी राज्य सरकारने केली होती. देवेंद्र फडणवीसनी त्याला गती निश्चितपणे दिली. म्हणून जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी त्यांच्या साईट व्हिजिटचा रिपोर्ट तुम्ही रुजू करा. या जमिनीचा सगळा सर्वे लोकांच्या समोर ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई मेट्रोसाठी केंद्र सरकारची पण जमीन हवी असेल तर ती मागायला हरकत नाही आणि ते केंद्र सरकारने दिली पाहिजे असं माझा सुरुवातीपासून आग्रह आहे. आता जमिनीचा बदल मी आपणास आज जे हँडआउट दिला आहे त्या हँडआउट मध्ये मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव कार्यालय, नगर विकास मंत्रालय 1, नगर विकास मंत्रालय 2, जिल्हाधिकारी, MMRDA, मुंबई रेल्वे, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन 7 ठिकाणी मी RTIचा अर्ज केले, 50 अर्ज केले. हे सगळे गोल गोल फिरवतात. कांजूर कारशेड, आरे कारशेड, नवीन कल्पना याच्या संबंधी मला फाईल नोटिंग बघायची आहे. प्रत्येक जण दुसऱ्याकडे फिरवतात. मी तुम्हाला याचे पुरावे दिलेले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं नगर विकास कार्यालयात आहेत. नगर विकास कार्यालय म्हणतो सौनिक कमिटी रिपोर्ट नगर विकास मंत्रालयाला सबमिटच झाला नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय खोटं बोलतंय. मी ते फाईल वाचली आहे आणि त्यात स्पष्ट लिहिलं आहे सौनिक समितीचे 2 रिपोर्ट मुख्यमंत्री कार्यालयात सुपूर्द करण्यात आले आहे. त्याची CC फक्त नगर विकास कार्यालयात आहे. 50 RTI एक डॉक्युमेंट दाखवायला तयार नाही, कारण की त्यांच्या पोटात पाप आहे. आता जमिनी संबंधी थोडं मी पहिला जमिनी संबंधीचा पत्रव्यवहार मध्ये 24 नोव्हेंबर 2000 24 नोव्हेंबर 2000 माझा पार्लमेंट क्वेश्चन दिलेला आहे.
आतापर्यंत 2 डझन पार्लमेंट क्वेश्चन सॉल्ट लाईनवर माझे झालेले आहेत, अवेलेबल आहेत. आणि त्यात पण तुम्ही जर बघितलं तर पहिली लाईन काय आहे, whether the union government have received a proposal from state government of Maharashtra to jointly exploit 5,500 acres salt commission land in Mumbai. Yes sir. उद्धवजी ठाकरे, तुमचं काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार आहे ना, मग महाराष्ट्र सरकारने मुंबईतल्या सॉल्ट पेन लँड संबंधात केंद्र सरकार बरोबर काय अंडरस्टँडिंग केलं आहे हे पण लोकांच्या समोर ठेवा ना. इट वॉज एन अंडरस्टँडिंग बिटवीन विलासराव देशमुख, then चीफ मिनिस्टर, and अटल बिहारी वाजपेयी, then प्राईम मिनिस्टर, and subsequently मनमोहन सिंग ऑल्सो सपोर्टेड. हे त्यावेळीचं अंडरस्टँडिंग. आणि त्यात पुढचे परत दुसरं उत्तर आहे 17 ऑगस्ट 2001. त्यात the urban ministry government of India said this is to be developed same in cooperation with government of Maharashtra. त्यात पुढचं ते आहे 30 नोव्हेंबर 2015. त्यात पूर्ण त्या जमिनीची माहिती दिली आहे, किती 5400 एकर जमीन, किती एक्सप्लोरेबल, आणि त्यात परत दिलं आहे खाली की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने ऑर्डर दिलं, an MMRDA has been appointed by both government of Maharashtra, government of India, की याची सुरक्षा करावी. मी उद्धवजी ठाकरेंना विनंती करतोय की आरे कारसेट, आपण त्याला फॉरेस्ट लेन म्हणतात, खोटं बोलतात. त्याला फॉरेस्ट लेन सांगणारे खोटं बोलत आहे. त्यांना फॉरेस्ट लेन बोलणारे सगळे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात गेले होते. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने उडवून लावली त्यांची याचिका. स्पष्ट सांगेल इट इज नॉट फॉरेस्ट. आणि ठाकरे सरकार आल्यानंतर आता तुम्ही त्याला फॉरेस्ट म्हणून अमेंडमेंट ऍक्ट केला, एडिशनल 800 एकर फॉरेस्ट लेन डिक्लेअर केली. याचा अर्थ ते फॉरेस्ट नव्हतं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची मागणी आहे की ठाकरे सरकारने खोटं बोलणं बंद करावं. स्वतःचा इगो इश्यूनी मेट्रो प्रकल्प 12 महिने मागे गेलेला आहे. 5,000 कोटी रुपयेचा एडिशनल कर्ज. आणि अजून मी सांगतो, वॉर्निंग ठाकरे गव्हर्नमेंट, यू हॅव नॉट कन्सल्टेड जायका. व्हॉट द इश्यूज क्वेश्चन दे विल रेज वी डोंट नो. ठाकरे सरकारने हा निर्णय घेताना, ही लाईन इथून तिथे शिफ्ट करताना, जॉईंट हे करताना कुठला रिपोर्ट एक्सपर्टचा तयार केला, कुठला फायनान्शियल वायबिलिटी रिपोर्ट तयार केला, हाऊ द फायनान्स विल बी मेड अवेलेबल, व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ डिले, व्हॉट इज द फिजिबिलिटी रिपोर्ट, हे सगळे रिपोर्ट जनतेसमोर ठेवावे. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ठाकरे सरकार गेले 12 महिने हेच नाटक करते, मूळ मुद्दा बाजूला टाकतात.
वो जमीन हा तो दूसरा नंबरचा विषय आहे. इफ यू शिफ्ट आरे कारशेड anywhere, first point anybody will ask why चं उत्तर ठाकरेंनी दिलंच नाही ना. ठाकरेजींनी why? Point number 1. Point number 2, was it is a green zone forest? No, he lied. Point number 3, आता शिफ्ट मी करणार तर स्टेक होल्डरची पहिली परमिशन घेणं बंधनकारक आहे. तुम्ही स्टेक होल्डरची परमिशन घेतली का? पॉइंट नंबर 4, आपण जे फायनान्सर बरोबर एग्रीमेंट केलंय त्याच्या टर्म्स अँड कंडिशन लोकांच्या समोर वाचून दाखवा ना. आता जपान तर सगळ्यात जास्त मानते इन्व्हायरमेंट मध्ये, पण बाजूला सोडा, तुम्ही लिहून दिलं आहे की नाही की 5,000 कोटी की जे खर्च येणार मी सहन करणार. कुठून आणणार? रेमडेसिवीर द्यायला पैसे नाही आहेत, पोलिसांचा पगार द्यायला पैसे नाही आहेत. त्याचा नंतरचा विषय की हा प्रकल्प तिथून इथे हलवणार, हे काय आपलं काही खेळ आहे का? लहान मुलं खेळ खेळतात, हे तुझं घर इथे नाही इथे. हा प्रकल्प पास करून घेण्यासाठी 4.5 वर्ष मेहनत केली होती विदिन द एजन्सीजनी. तर हे तुम्ही 4.5 दिवसात इथे करण्यात तिथे. नेक्स्ट पॉइंट, जे आधी जे घर जो प्रकल्प मंजूर झाला होता हे तर तुमच्याच सरकारने केलं होतं ना, काँग्रेस एनसीपी सरकारनेच केलं होतं. नेक्स्ट पॉइंट, आता तुम्हाला शिफ्ट करण्याचं कारण काय आणि का? म्हणाले आम्ही कमिटी नेमली. तुम्ही कमिटी नेमली ना, फडणवीसनी नाही नेमली. तर सौनिक कमिटीचा रिपोर्ट का लपवतात? सौनिक कमिटीचा रिपोर्ट पब्लिश करा. आम्ही गेले 40 दिवस रोज ओरडतोय कारण की ठाकरे सरकारचा पोटात पाप आहे. सौनिक कमिटीने काय लिहिलं आहे? नेक्स्ट पॉइंट की बाबा आता तुम्ही नवीन ठिकाण कुठलंही ते कांजूर सोडा, जोगेश्वरीला नेलं तर तिथे हे उभं करण्यासाठी किती वेळ लागणार? ते जमीनची क्लॅरिटी संबंधी काय हे सांगा. नेक्स्ट पॉइंट, जे ठाकरे सरकार मूर्ख बनवायचे धंदे वाटते, त्यांना वाटलं की मी एक पेज दिलं म्हणून किरीट तुम्ही डायव्हर्ट होणार. मी डायव्हर्ट होणार नाही आहेत भाऊ. तुम्ही कुठेही करा, ऑस्ट्रेलियामध्ये करा कार डेपो, किती वर्ष डिले होणार? त्याचा एडिशनल खर्च किती होणार? मुंबईकरांना किती त्याचे रिपोर्ट कुठे आहे? फक्त मातोश्रीमध्ये रिपोर्ट बनवून हे चालणार नाही. त्याचे रिपोर्ट लोकांच्या समोर ठेवा. नेक्स्ट पॉइंट, वेदर युअर कलेक्टर इज गॉन ऑन रेकॉर्ड की याच्यावर अनेक कोर्ट केसेस. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी आपल्याला अजय मेहता समितीचा रिपोर्ट यासाठी दिला, जर अजय मेहतानी सांगितलं होतं की ही जागा अवेलेबल नाही आहे, सौनिक समितीमध्ये पण सिनियर ब्युरोक्रेट आहे, त्यांनी सांगितलं अवेलेबल नाही आहे, मग ही जागा आली कुठून? ठाकरे सरकार शिवसेनेची स्टाईल आहे, हे केंद्र सरकारमुळे डिले होणार, ते तर नंतर येणार. मी तुम्हाला जे माझे डॉक्युमेंट दिले, आता आज ते मिठागर जमिनीचा जो विषय आहे तो वेगळा आहे. त्यात मी तुम्हाला सांगतो, MMRD has been appointed nodal agency by Government of India and Government of Maharashtra to take care of that land. आणि केंद्र सरकार बाजूला ठेवावं, त्याचं जे प्रायव्हेट केसेस चालू आहे, 2600 कोटी रुपये भरायचे ते प्रायव्हेट केसेस.